सर्वांचंच दुःख जे आहे ते शब्दात न मांडण्यासारखं आहे। ही दृश्य आपण पाहतोय, ज्या ठिकाणी हा विमान अपघात झाला त्या ठिकाणी काय सद्यस्थिती आहे त्याची ही दृश्य। हे विमान लँडिंगच्या वेळेला कोसळलं शेतात आणि एक मोठा स्फोट झाला असा प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आलेला आहे। राज्याच्या राजकारणातला धडाडीचा हा नेता आज या विमान दुर्घटनेत राज्यानं गमावलाय। राज्याच्या राजकारणातलं दादा व्यक्तिमत्व, त्यांना प्रेमानं दादा म्हणायचे, त्यांचे कार्यकर्ते, त्यांच्यासोबतचे नेते आणि अशा या अजित पवारांचा विमान अपघातातला मृत्यू हा राज्याच्या राजकारणासाठी मोठा धक्का आणि तितकाच राज्याच्या राजकारणाचं मोठं नुकसान सुद्धा। महाराष्ट्रातल्या सर्वच प्रश्नांचा अभ्यास करणारे अशीही त्यांची ओळख होती। मग मुंबईतले गजबजलेले रस्ते असो किंवा एखादं शांत कुठलं ग्रामीण भाग असो, प्रत्येकाची समस्या हे दादा जाणून घ्यायचे, ऐकून घ्यायचे आणि सोडवायचे। आणि त्यामुळेच महाराष्ट्रभर सध्या शोककळ आहे। समर्थकांना तसंच महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला अजून खरं तर विश्वासच बसत नाहीये की अजित पवार हे आता आपल्यामध्ये नाही आहेत। अजित पवार यांचं हे अकाली एक्झिट जे आहे ते मनाला न पटणार आहे। राज्यात झालं दादांचं आज विमान अपघातामध्ये जे दुर्दैवी मृत्यू झाला, खरं तर ही बातमी आताही मनाला पटत नाही। सकाळी जेव्हा न्यूज सुरू झाली त्यावेळेला वाटलं की ते आता जखमी आहेत, दादा बरे होतील। दादामध्ये एवढी हिंमत आहे, ते कोणत्याही संकटाला समोर जाण्याची ताकद त्यांच्यात आहे। दादा मला वाटतं तर बरे होतील। गंभीर आहे इथपर्यंत ठीक होतं, परंतु दादा गेल्याची जेव्हा बातमी कळाली त्या टायमाला एक मोठा धक्का मलाच नाही तर महाराष्ट्राच्या प्रत्येक कार्यकर्त्याला, जनतेला बसलेला आहे। हा एक असा नेता होता की ज्या नेत्याकडे पाहताना किंवा त्यांच्याशी बोलताना, त्यांच्याशी वागताना एक आदरयुक्त भीती वाटायची। दादा आहेत, खऱ्या अर्थानं दादा हा शब्द त्यांच्यासाठी लागू होतो। राजकारणामध्ये अनेक संकट त्यांच्यावर आली, परंतु ते कधी डगमगले नाहीत, कधी त्याची चिंताही केली नाही त्यांनी। मला काय करायचं, मला काय निर्णय घ्यायचा, ते बेधडकपणे घेत होते। बड़ा नुकसान हुआ है, उनके परिवार को भी काफ़ी उनके ऊपर भी एक बड़ा हादसा हुआ है। मुझे लगता है कि भगवान उनको ये जो घटना हुई है इसका दुख सहन करने की ताकत दे। मैं व्यक्तिगत रूप से और पार्टी के तरफ से महाराष्ट्र के इस पुराने सहयोगियों को मैं श्रद्धांजलि अर्पित करता हूँ। भगवान उनके आत्मा को शांति दे, यही ईश्वर चरणों में प्रार्थना करता हूँ। नमस्कार। अजित दादा किंवा एखाद्याची फिरकी घेणारे दादा काल शांतपणे बसलेले होते। एक दोन विषय तर सुप्रिया सुळे यांची ही व्हॉट्सअप स्टेटस हेच त्यांचं या संदर्भातली प्रतिक्रिया, भावना डिवास्टेटेड असं त्यांनी म्हटलंय, उद्ध्वस्त पूर्णपणे। पवार कुटुंबासाठी तर हा अत्यंत मोठा धक्का। सुप्रिया सुळे यांचं हे स्टेटस आपण पाहतोय। सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार दिल्लीहून बारामतीसाठी रवाना झाल्या आहेत। लहान बहीण आणि तिचा मोठा दादा असं नेहमी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचं नातं राहिलंय। आणि ही बातमी समजल्यानंतर थेट दिल्लीहून त्या बारामतीसाठी निघाल्यात आणि सध्या आहे त्यांचं व्हॉट्सअप स्टेटस आहे उद्ध्वस्त। एका शब्दात त्यांनी आपल्या भावना मांडण्याचा प्रयत्न केलाय। तर तब्बल 10 वर्षांचं अंतर या बहीण भावामध्ये, मात्र राजकारणात नेहमीच अजित पवारांसोबतच सुप्रिया सुळे यांचं जीवाचं रान केलं। अहो, साधं छोटं काम जरी असलं ना तर त्या माणसाने मी कोणत्या पदावर आहे याचा कधी गर्व नाही केला। कलेक्टरला फोन लाव, एखाद्या अधिक तहसीलदारला सुद्धा लावायचा असला फोन तरी ते लावायचे। कार्यकर्त्याला ते म्हणायचे, बारामतीच्या कार्यकर्त्याला तर आवर्जून ते सांगायचे की तुम्ही मुंबईला कशाला येता रे, मी शुक्रवारी आहे ना तिथे। म्हणजे त्यांचा वार ठरलेला असायचा, तुमचा पैसा खर्च होता कामा नये, तुमचा वेळ वाया जाता कामा नये, वेळेला महत्त्व द्या। अनेक वेळेला तर असा प्रसंग आला की मी दादाकडे जायचो, दादा मला तुमची भेट हवी, थोडी 5 मिनिटाची मीटिंग करायची।
मग सकाळी 6:30ला येतो का? आम्हाला सुद्धा वाटत अरे बापरे, सकाळी 6:30ला कसं काय? परंतु त्यांच्यासमोर बोलायची हिंमत आमची सुद्धा होत नव्हती. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी 6:30ला सकाळी जायचं तर त्याच्या पहिले 6 वाजेपासून त्यांचे पीएचे फोन खणखणायला लागायचे. दादा वाट पाहत होता, 6:30ला यायचं. म्हणजे वेळेचं महत्व ह्या दादाने ओळखलेलं होतं. 6:30 म्हणजे 6:30, 6:31ही नाही, दादा तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. हा एवढा कडक शिस्तीचा कार्यकर्ता, नेता, परंतु मनाने तेवढाच हळवा. जेव्हा त्यांच्यावर संकट आली ना, त्या टायमाला त्यांनी त्यांच्या संकटामध्ये इतराला सामावून नाही घेतलं. त्या संकटाचा सामना स्वतः दादांनी केला, एकट्याने केला. अनेक वेळाला त्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले, अनेक वेळाला त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला, परंतु तो दादा माणूस होता. त्या दादाने त्याची पर्वा नाही केली. म्हणून आज हा नेता आपल्यात नाहीये हे आताही मनाला पटत नाहीये. दादांची ती छवी, दादांचं ते भाषण, दादांचं ते बोलणं, दादाचं ते चालणं, दादांचं कार्यकर्त्याबरोबर वागणं, दादांचं आमच्याबरोबर असलेली जवळकी, प्रत्येकाबरोबर असलेले संबंध, प्रत्येक पक्षाच्या, एकाच पक्षाचे नाही, अनेक पक्षांच्या लोकांशी, ते जर डोळ्यासमोर जरी आणलं ना तरी नाही, दादा जाऊ शकत नाही सोडून, ही भावना मनामध्ये येते. माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्यांच्याकडून फार काही शिकता आलं. दादा हे असं व्यक्तिमत्व ज्यांचा दराराही होता, आदरही होता आणि लोकांना त्यांच्याबद्दल असलेलं प्रचंड प्रेम आम्ही पाहिलेलं आहे. फटकळ स्वभावाचा असून सुद्धा दादांचा शब्द लोकांना आवडायचा. दादा बोलतायत, दादा सांगतायत, ते ऐकलं पाहिजेत, हा आदरही लोकांचा त्यांच्याबद्दल होता. म्हणून दादा आज आपल्यात नाहीत. ही महाराष्ट्राला मध्ये तर पोकळी निर्माण झालेलीच आहे, परंतु कार्यकर्त्याच्या मनावर जो आघात झालेला आहे, त्यांना जे दुःख झालेलं आहे, मला वाटतं हे न भरून निघणारं दुःख आहे. आज त्यांचं कुटुंब येतंय, सर्व होईल, अंत्यसंस्कार होईल, श्रद्धांजली वाहिल्या जातील, परंतु दादाची स्मृती ही कार्यकर्त्याच्या मनातून कधीही पुसल्या जाणार नाही. दादा खऱ्या अर्थानं राजकारणामधला एक मोठा व्यक्ती, ज्याला वादळ म्हणलं जातं, ते वादळ आज शमवलं गेलेलं आहे, शमलंय ते वादळ. म्हणून प्रत्येक कार्यकर्त्याच्या डोळ्यात पाणी आहे. प्रत्येक कार्यकर्ता भावनिकतेने दादांच्या आठवणीमध्ये न जाणे कित्येक वर्ष चालेल, परंतु दादा गेल्यामुळं महाराष्ट्राचं